लोकलने प्रवास करायचा तर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो। अशातच लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एक महत्त्वाची बातमी दिली आहे। कारण मध्य रेल्वेवरील पायाभूत सुविधांची पूर्तता करून लोकलचा वेग वाढवण्याचे लक्ष्य मध्य रेल्वे प्रशासनाने समोर ठेवले आहे। हार्बर व ट्रान्स हार्बर तसेच कर्जत ते खोपोली या दरम्यान रेल्वे रुळांचे सक्षमीकरण आणि इतर कामे पूर्ण करून लोकलचा वेग वाढवला जाणार आहे। तसेच नेरूळ ते खारकोपर दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत। पश्चिम रेल्वे सोडली तर मध्य आणि हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही असा आरोप प्रवाशांकडून सातत्याने होतो। पण रेल्वेच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्याशिवाय इतर पर्यायावर विचार होत नसल्याची माहिती दिली जात होती। पण आता ही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत। सध्या ताशी 80 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या लोकल येत्या काळात ताशी 105 किलोमीटर वेगाने धावणार आहेत। मध्य रेल्वेवरील लोकल वेळी धावणे, वेग मर्यादेमुळे लोकलचा वेग मंदावणे व इतर अनेक कारणांनी लोकलचा कायम खोळंबा होतो। त्यामुळे पायाभूत कामे करून लोकलचा वेग वाढवण्याची भूमिका मध्य रेल्वे प्रशासनाने समोर ठेवली आहे। यासाठी हार्बर मार्गावरील टिळक नगर ते पनवेल, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी आणि नेरूळ ते खारकोपर या मार्गावर गाड्यांचा वेग ताशी 105 किलोमीटर पर्यंत वाढवण्यासाठी कामे सुरू आहेत। कर्जत ते खोपोली मार्गावरून मात्र ताशी 90 किलोमीटर करण्याचे लक्ष्य आहे। तेथे सध्या लोकल ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते। या मार्गावरील लोकलचा वेग वाढणार असल्याने रेल्वेला या मार्गावरून अतिरिक्त लोकल सोडता आल्याने प्रवाशांचा प्रवास मात्र वेगवान होणार यात शंका नाही। आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।